ससुरासुर म्हणू ते ससुरासुर म्हणू सिंधवंदिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तणं गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आम्हा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आपण ज्ञान चेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना त्रिविध स्वरूपामध्ये चेतनेची रूप बघितली. यामध्ये अज्ञान अवस्थेत म्हणजे मिथ्या दृष्टी जीवाला कर्म चेतना आणि कर्मफल चेतना ह्या दोनच चेतना असतात. ज्ञान चेतना नसते. ज्ञान चेतना नसते याचा अर्थ ज्ञान नाही असा नाही. ज्ञान तर जीवाचा स्वभावच आहे. ज्ञान तर जीवाजवळ असणारच आहे. पण ज्ञान चेतनेमध्ये वैशिष्ट्य की तो स्व आत्म्याला स्वतत्व रूपाने जाणतो आणि पराला पररूपाने जाणतो. ती आहे ज्ञान चेतना. आणि ही ज्ञान चेतना चौथ्या गुणस्थानापासूनच जीवांना असते. प्रथमतः 3 गुणस्थानात ही चेतना नसते, पण ज्ञान मात्र सर्वच जीवांना असतं. आणि म्हणून हाही फरक या ज्ञान चेतनेचा आणि ज्ञान गुणाचा आपल्याला घ्यायचा आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की जीव ज्ञान दर्शन स्वभावी आहे किंवा जीवाला चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन असते, अशी जेव्हा आम्ही लक्षणात्मक व्याख्या करतो तर ज्ञानाची अज्ञान रूप पर्याय देखील तिथे गृहीत आहे. आणि या ठिकाणी ज्ञान चेतनेमध्ये मात्र ज्ञानाची स्वपर प्रकाशी अशी भेद ज्ञानीला असणारी सम्यक दृष्टीचीच ज्ञान पर्याय अभिप्रेत आहे. हा 2 मध्ये फरक आहे. अशा तऱ्हेने आता बघितल्यानंतर आता पुढे आम्हाला बघायचं आहे जे आमचं काल राहिलं की ज्ञान चेतना ही स्वपराला पृथक पृथक रीतीने जाणते. स्वला स्वरूपाने आणि पराला पररूपाने जाणते. नंतर कर्मचेतना जीवाचा जो प्रतिसमय असणारा भाव आहे तीच आहे कर्मचेतना. आणि ही कर्मचेतना विविध रूपात आहे. एक जेव्हा विकारी परिणाम असतात तेव्हाच कर्मचेतना आणि अविकारी परिणाम असतात तेव्हाची असणारी कर्मचेतना. अविकारी परिणाम हा अर्हंत सिद्धांना आहे म्हणून त्यांची चेतना ही सम्यक चेतना म्हटल्या जाते. त्या ठिकाणी कर्मचेतनाच आहे ती, पण ती अशी शुद्ध भाव रूप म्हटल्या जाते. आणि कर्मफल चेतनेमध्ये देखील हेच लावायचं की जीव जी वर्तमान पर्यायीमध्ये जे काही परिणाम भोगतो आहे, कारण हा परिणामांचाच भोग घेऊ शकतो, दुसऱ्या कशाचाही भोग हा घेऊ शकत नाही. परवस्तूचा भोग घेतो हे म्हणणं उपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. वास्तविकतः निश्चय नयानी हा आपल्याच परिणामांचा भोगता आहे. यदा कदाचित द्रव्यसंग्रहकारासारखे नेमिचंद्र आचार्य हेही म्हणतील की हा जीव अशुद्ध निश्चय नयानी सुखदुःखादी परिणामांचा भोगता आहे. कारण सुखदुःखादी परिणाम हेही जीवात होतात, पण ही पण जीवाची स्वाभाविक अवस्था नाही, अशुद्ध अवस्था आहे. म्हणून त्या पर्यायीचा हा भोग घेतो असंही कथन आगमामध्ये येईल. या ठिकाणी कर्मफल चेतना देखील 2 तऱ्हेची बघायची आहे. ज्याच्या माध्यमातून निरुपाधिक अनंत असं अनाकुल स्वभावी रूप सौख्य प्राप्त होणार आहे, जे प्रकृती स्वभाव असणार आहे.
तशी कर्मफल चेतना अर्हंत आणि सिद्धांना आहे, आणि ज्याचं फळ सुखदुःख रूप विभाव रूप त्याला म्हटलेलं आहे विकृतीभूत दुःख, ते जीवाला प्राप्त होणार आहे, ती संसारी जीवांची गोष्ट असणार आहे. म्हणून त्या कर्माने, पुढच्या टीकेकडे वळू आपण, की त्या कर्माने उत्पन्न होणारे सुखदुःख हे त्याचं फळ आहे. पैकी कर्मोपाधीने रहित जीवाला त्या कर्मोपाधीमध्ये तो युक्त झालेल्या नसल्याने शुद्ध भावरूप कर्म असते. त्याचे फल अनाकुलता रूप स्वाभाविक सुख आहे. म्हणून जे स्वाभाविक सुख आहे ते निराकुल आहे. आणि या अपेक्षेने आपण काल सुखाच्या 4 श्रेणी बघितलेल्या होत्या, शांतीच्या 4 श्रेणी आपण बघितलेल्या होत्या. आणि ज्या ठिकाणी निर्विकल्प आनंद स्वभावी सुख, ती 4थी श्रेणी, ही सर्वथा उपादेय आहे. आणि ते सुख म्हणजेच निराकुल सुख आहे, की ज्या सुखानंतर आमची पूर्णतः शांतीची अभिव्यक्ती झालेली आहे. यानंतर मला काही पाहिजे अशा प्रकारची इच्छा जिथे थांबलेली आहे, ते खरं सुख आहे. आणि असं हे सुख जीवनात कर्मोपाधीने सहित जीवाला यामध्ये तो उपरक्त झाला असल्यामुळे शुभाशुभ परिणाम रूप कर्म होतं. आणि कर्मोपाधीने जे सहित जीव आहे त्याला मात्र शुभाशुभ रूप परिणाम असतात. आणि त्याचं फळ आकुलता रूप असल्यामुळे विकारभूत सुख अर्थात दुःखच आहे. या गाथेला आपण परत थोडंसं सारांश रूपाने बघूया. 124 नंबरची गाथा आहे. आणि या गाथेमध्ये ज्ञान चेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना याचं स्वरूप सांगितलेलं आहे. अर्थविकल्प म्हणजे ज्ञान आहे, आणि एक स्व आत्मा आणि अनंत परद्रव्य हे विश्वामधले अर्थ आहे. अर्थ म्हणजे पदार्थ आहे. पदार्थाच्या आकाराचं अवभासन अर्थात जाणणं म्हणजे विकल्प आहे. शुद्ध स्थितीत आत्म्याद्वारा जाणणे हीच त्याचे कर्म आहे, कारण तेच आत्म्याला प्राप्त झालेले आहे. शुद्ध स्थितीत जाणणं रूप कर्माचे जे अनाकुलता रूप अनुभवन, ते म्हणजे कर्मफल आहे. आणि कर्मोपाधी सहित स्थितीत जीवाचे जाणणे रूप कर्म अज्ञान परिणत असते. आणि सोपाधी स्थितीत अज्ञान रूपाने निष्पाद्य विकार रूप सुख दुःखानुभवन आहे, आणि तेच कर्मफल आहे. जीवादी स्वपर पदार्थांना एका काळात भेदरहित तदाकार प्रत्यक्ष जाणणं अमल ज्ञान चेतना आहे. ही चेतना तिन्ही काळ अत्यंत निर्मल आणि विलक्षण असते. ज्ञानाचे ज्ञानाने संचेतन म्हणजे ज्ञान चेतना आहे. आणि अशी ही ज्ञान चेतना, याचे स्वामी फक्त अर्हंत सिद्ध केवली भगवान हेच असतात. साधक दशेमध्ये म्हणजे 4 ते 12 गुणस्थानामध्ये ही ज्ञान चेतना अपूर्ण आहे. तिचा क्रमिक विकास आपल्याला बघता येतो. आणि कर्मचेतना ही अज्ञान रूप कर्मफल चेतना ही अज्ञानी जीवांना आहे. ही 1 ते 3 गुणस्थानात प्रामुख्याने म्हटल्या जाते. आणि पुढे देखील ज्या अनुषंगाने कर्माचा उदय आहे त्या अनुषंगाने कर्मचेतना आणि कर्मफल चेतना लावावी लागते. 4थ्या गुणस्थानापासून ज्ञान चेतना जरी सुरू झालेली आहे, तरी त्या ठिकाणी 12 कषायांचा उदय संभवनीय आहे. आता या कषायांच्या उदयामध्ये तो पराचं कथंचित कर्तृत्व घेतो. श्रद्धा अपेक्षेने तो पराचं कर्तृत्व जरी त्याला मान्य नसलं, किंवा परपदार्थाचा मी भोग घेतो ही श्रद्धा जरी त्याची नसली, तरी देखील चारित्र मोहवश त्याच्याही जीवनामध्ये अशा प्रकारचं पराचं कर्तृत्व आणि पराचं भोक्तृत्व संभवनीय आहे. आणि त्या दृष्टीने कर्मचेतना आणि कर्मचेतना ही पण आपल्याला लावावी लागते.
बुद्धिपूर्वक लावली तर 4 ते 6 गुणस्थानात हा भाव बुद्धिपूर्वक आहे आणि नंतर मात्र 10 गुणस्थानापर्यंत हा भाव अबुद्धिपूर्वक आहे. वितराग दशा जेव्हा प्राप्त होईल तेव्हा कर्मचेतना आणि कर्मफल चेतना राहणार नाही. म्हणजे 11 पासनच्या गुणस्थानामध्ये वितराग दशा असल्यामुळे ही कर्म चेतना आणि कर्मफल चेतना दिसणार नाही. परंतु ज्ञानावरण कर्माच्या उदयामध्ये ज्ञान चेतना अजूनही परिपूर्ण नाही, ती 13व्यात पूर्ण होणार आहे. अशा तऱ्हेने हा भाव गुणस्थानाच्या अपेक्षेने आम्हाला पाहावा लागणार आहे. आणि या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा असेल तर आम्हाला चेतनेचं स्वरूप विशद रीतीने गुणस्थानाच्या परिपाटीनुसार अध्यात्म दृष्टीतून कोणत्या आचार्यांनी कुठे काय म्हटलेलं आहे चेतनेविषयीचं हे सर्व स्वरूप आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण चेतना हे आत्म्याचं लक्षण देखील आहे. हे लक्षण असताना जी सामान्य चेतना आम्हाला गृहीत आहे ती पण आम्हाला बघावी लागेल. या ठिकाणी विशिष्ट प्रयोजन हेतूनी जी ज्ञान चेतना सांगितली तिलाही आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. तिचंही लब्धी रूप उपयोग रूप हे स्वरूप समजून घ्यावं लागेल. आणि अशा तऱ्हेने ज्ञान चेतना कर्मचेतना आणि कर्मफल चेतना याचा निर्णय करून अभेद ज्ञानामध्येच आम्हाला रममाण व्हायचंय. शेवटी ग्रंथ अध्यात्मपरक असणार आहे आणि गाथेचा सार आमच्या जीवनात आला पाहिजे. तर आम्हाला अनुभूती शिवाय पर्याय नाही. शेवटी अनुभूती हीच सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणून लाख बात की बात यह कोटी ग्रंथ का सार आणि जो सुख चाहे आत्म को अनुभव करो प्रणाम. आत्म्याला जर आम्हाला सुख हवं असेल तर काय आहे तर अनुभव हा प्रधान आहे. आणि अनुभव प्राप्त होण्यासाठी भेद विज्ञान आणि आम्हाला काय जीवनात अंगीकार करायचं याचं सांगोपांग ज्ञान असणं गरजेचं आहे. जर आम्ही तीनही चेतना शिकलो, तीनही चेतनेचं स्वरूप समजलं तरी देखील पराचं कर्तृत्व आणि पराचं भोक्तृत्व या दोन चेतना रूप जी परिणती आहे ती जीवनात हेय रूप आहे. मला स्वीकार्य नाही, तो माझा स्वभाव नाही. माझं ज्ञानाचं ज्ञानामध्येच रममाण होणं, स्वपर प्रतिभास होणं हेच माझं अंतिम लक्ष आहे. अशीच वस्तुस्थिती माझ्या आकलनात आली पाहिजे. ही गोष्ट या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला समजायची आहे. अशा तऱ्हेने ही 124 नंबरची गाथा आपण बघितली. आता पुढच्या गाथेकडे आपल्याला वळायचं आहे. गाथेमध्ये परत हेच आपल्याला सांगणार आहे आचार्य. ज्ञान कर्म आणि कर्मफल चेतना या तिन्ही चेतना ज्या आहे या स्वयं आत्मस्वरूपच आहे. मागच्याही गाथेमध्ये 123 नंबरच्या गाथेमध्ये देखील ही गोष्ट आम्हाला सांगितली होती की आत्मा हा चेतन रूपाने परिणमतो आणि ही चेतना आत्मस्वभावाचं उल्लंघन करत नाही. सर्व पर्यायींमध्ये ही चेतना व्यापून असते. याही गाथेमध्ये हा स्वभाव आत्म्याचा दाखविणार आहे. गाथा पहा 125 नंबरची. अप्पा परिणाम अप्पा परिणामो नाण कम्म फलभावी तम्हा नाणं कम्मं फलं च आदामुने दौवो. अप्पा परिणाम अप्पा परिणामो नाण कम्म फलभावी तम्हा नाणं कम्मं फलं च आदामुने दौवो. अप्पा परिणाम अप्पा. आत्मा हा परिणाम स्वभावी आहे. काही गोष्टी गृहीत म्हणून आमच्या अंतःकरणात पूर्ण ठसल्या पाहिजे की आत्मा अस्तिवान आहे. आणि अस्तिवान आहे म्हणजे कूटस्थ नित्य नाही, तो परिणमनशील असूनही अस्तिवान आहे. तो स्वयं परिणमनशील आहे. म्हणून आत्मा परिणाम स्वरूप आहे, परिणमनशील आहे.
आणि त्याचं परिणमन हे ज्ञान कर्म फल भावी. ज्ञान रूप आहे, कर्मरूप आहे आणि कर्मफल रूप आहे. म्हणजे ज्ञान चेतना रूप आहे, कर्मचेतना रूप आहे आणि कर्मचेतना रूप आहे. तम्हा ज्ञानम कर्मम च फलम आदा. आणि म्हणून जर आत्म्याचं परिणामच असं त्रितयात्मक दिसत आहे, तर आत्मा ह्या तीन मय आहे. म्हणून ज्ञान, कर्म आणि कर्मफल हे म्हणजेच आत्मा आहे असे मुने दवो, असं ज्ञातव्य, असं जाणून घ्या. आत्मा परिणामात्मकच आहे, कारण परिणाम स्वयं आत्मा आहे असे आचार्यांनी स्वतःच 112 नंबरच्या गाथेमध्ये सांगितलं आहे. 112 नंबरची गाथा आपली आत्ताच होऊन गेलेली आहे आणि निश्चयाने त्या गाथेमध्ये हे सांगितलं की आपल्या अन्वय शक्तीला न सोडता नेहमी सद उत्पाद आहे आणि व्यतिरेक स्वभावाने जर बघितलं तर आत्म्यामध्ये असत उत्पाद आहे. ही गोष्ट आपण गाथेमध्ये स्पष्टपणे बघितली. अन्वय शक्ती आणि व्यतिरेकी शक्ती. अन्वय शक्ती 30-30 धारा म्हणजे प्रति समय पर्याय बदलते आहे, हे व्यतिरेकाने दाखवलं आणि अन्वयाने त्याच्यामधला सामान्यपणा सांगितला. जीव हा बदलतो आहे हे व्यतिरेक दाखविणार आणि या व्यतिरेकामध्ये हा तोच आहे, हा तोच आहे, हा अन्वय शक्तीने आम्हाला दिसणार आहे. म्हणजे असं हे द्रव्य नित्य पण आहे आणि परिणामी पण आहे. अशा दोन्ही विरुद्ध गोष्टी याच्यामध्ये आम्हाला दिसतात आहे. ही गोष्ट आधीच आचार्यांनी सिद्ध केली. आणि परिणाम जो आहे, पर्याय जो आहे, हा चेतना स्वरूपच आहे. कारण आत्म्याचं ते लक्षण आहे आणि जे लक्षण आहे ते प्रत्येक पर्यायीमध्ये विद्यमान असलं पाहिजे आणि म्हणून चेतना ही प्रत्येक पर्यायात विद्यमान असणार आहे. हे असं परिणाम चेतना स्वरूपच आहे. म्हणून ज्ञान, कर्म आणि कर्मफल रूप होण्याच्या स्वभावाने युक्त आहे. कारण चेतना ही त्याच्याशी तन्मय आहे. अतएव ज्ञान, कर्म आणि कर्मफल आत्माच आहे. याप्रमाणे शुद्ध द्रव्याच्या निरूपणामध्ये परद्रव्याच्या संयोगाचा अभाव असल्यामुळे ज्या वेळेला आम्हाला शुद्ध आत्मतत्व बघायचं आहे की सगळ्या पर्यायी ही आत्मरूप आहे, ज्ञान चेतना, कर्म आणि कर्मफल चेतना सगळ्या पर्यायी आत्मरूप आहे, हे बघत असताना त्या ठिकाणी आम्हाला अशुद्धता विद्यमान असतानाही केवळ शुद्धता लक्षात घ्यायची आहे. म्हणून शुद्ध द्रव्याचं हे निरूपण आहे आणि शुद्ध द्रव्याच्या निरूपणामध्ये परद्रव्याचा यत्किंचित देखील संबंध असत नाही, संपर्क असत नाही. जर परद्रव्याशीच कथन असेल तर ते व्यवहारण्याने कथन म्हटल्या जातं. जेव्हा जीवाचा मिथ्या ज्ञान हा परिणाम आहे असं म्हटल्या जातं, मिथ्यापणाची उपाधी लागल्याबरोबर त्या ठिकाणी तो कर्मजनित भाव म्हटल्या गेला, सोपाधिक भाव म्हटल्या गेला. आणि म्हणून अशा निरूपणामध्ये, शुद्ध आत्म्याच्या निरूपणामध्ये त्याचं केवळ निखळ अस्तित्व, शुद्ध रूपाचं अस्तित्व अभिप्रेत आहे. आणि जेव्हा शुद्धतेला बघतो आहे तेव्हा परद्रव्याचा संपर्क दिसत नाही, म्हणून संपर्काचा अभाव आहे. एक परत उदाहरण बघा की समजा आम्ही म्हटलो की शुद्ध वस्तूमध्ये आम्ही शुद्ध वस्तू सुद्धा दुसरी टाकली तरीही ती त्या ठिकाणी अशुद्ध बनलेली आहे. शुद्ध पाण्यामध्ये, शुद्ध दुधामध्ये शुद्ध पाणी टाकलं आम्ही, म्हणजे दूध पण प्युअर होतं आणि पाणी पण शुद्धच होतं. पण त्या दुधामध्ये आम्ही पाणी जरी शुद्ध टाकलं तरी ते दूध अशुद्ध झालेलं आहे, भेसळयुक्तच म्हटल्या जातं. म्हणून शुद्ध द्रव्यामध्ये परद्रव्याचा संयोग यत्किंचित देखील अभिप्रेत नाही, असा हा संपर्काचा अभाव असल्यामुळे आणि पर्याय
ही द्रव्यामध्ये अंतर्लीन असल्यामुळे, आणि पर्यायी शिवाय द्रव्याचं अस्तित्व नाही, ती द्रव्यातूनच उत्पन्न होते आणि द्रव्यातच विलीन पावते, अशीच पर्यायीची अवस्था आहे. म्हणून पर्यायी ह्या द्रव्यामध्येच अंतर्लीन आहे. त्यामुळे आत्मा शुद्ध द्रव्यरूपच सुनिश्चित सिद्ध होतो. म्हणजे या ठिकाणी आत्म्याची शुद्धता आम्हाला बघायची आहे, निखळ अस्तित्व बघायचंय. तीन चेतना सांगत असताना देखील त्यामध्ये अभेद रूपाने शुद्धता आम्हाला इथे अभिप्रेत आहे. म्हणून ही गाथा अत्यंत त्या दृष्टीतून महत्वाची असणार आहे. आणि या गाथेला आपण परत बघूया की या गाथेमध्ये अभेद विवक्षा कोणती लावली आहे या ठिकाणी? अभेद विवक्षा म्हणजे ज्ञानालाही आत्म्यामध्ये भेद अंतर्लीन झाला. तीन चेतना न बघता त्या ठिकाणी एक आत्मा अभेद रूपाने बघितलेला आहे. म्हणून अभेद विवक्षा आहे, अभेद नय आहे. म्हणून ज्ञान, कर्म आणि कर्मफल चेतना ही आत्म्याशी तन्मय आहे, हे या गाथेमध्ये बघायचं आहे. आत्मा द्रव्य आहे, त्यामुळे ते परिणामी आहे. कारण द्रव्य म्हटलं की द्रव्याच्या ज्या सामान्य गुणधर्म आहेत ते त्या वस्तूमध्ये विद्यमान आहेच. अस्तित्व जसं आहे तसं वस्तुत्व आहे, तसं द्रव्यत्व आहे. आणि द्रव्यत्व हे गुण सांगतो की वस्तू सतत बदलत आहे. आत्म्याचा परिणाम हा कसा असणार आहे? जे ज्याच्या जवळ आहे तसाच त्याचा परिणामही असणार आहे. म्हणून आत्म्याचा परिणाम देखील चेतनामय असणार आहे, चेतनात्मक असणार आहे. तो परिणाम जो आहे तो चेतनेशी तन्मय आहे. त्यामुळे अभेद विवक्षेनी ज्ञान, कर्म आणि कर्मफल चेतना म्हणजे आत्माच आहे असं म्हणता येतं. उदाहरण पहा की समजा आम्ही म्हटलं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र म्हणजे आत्मा आहे. या ठिकाणी आम्ही भेद विवक्षेनी बघितलं तर सम्यक दर्शन अलग आहे, ज्ञानाची पर्याय अलग आहे, चारित्र्याची पर्याय अलग आहे. पण जेव्हा सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र म्हणजे आत्माच आहे, आत्माच आहे यावर आम्ही भर दिलेला आहे, त्यावेळेला अभेद विवक्षा आहे. हे तीन भेद ज्याच्यामध्ये गौण आहे आणि आत्मा जिथे मुख्य आहे, तेव्हा आम्ही म्हणू शकतो की रत्नत्रय म्हणजे आत्मा आहे. अभेद विवक्षा आली. त्याप्रमाणे ज्ञानचेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना या तिन्ही भेद विवक्षणी आतापर्यंत आपण बघितल्या, त्या वेगवेगळ्या कथन केल्या गेल्या. पण अभेद विवक्षा लावत असताना, एकरूपता पाहत असताना ज्ञान चेतना म्हणजे ही आत्मा आहे, कर्मचेतना म्हणजे ही आत्मा आहे आणि कर्मफल चेतना म्हणजे ही आत्मा आहे, ही अभेदनयाची विवक्षा आहे. हा आत्मा अनंत शक्तीचा पिंड आहे. परद्रव्याच्या संपर्काचा अभाव असल्यामुळे अनंत गुणाचे परिणमन हे आत्म्याचंच आहे असा निर्णय झाला असताना द्रव्य, गुण आणि शुद्ध आहे हे प्रतीतीत येते. हे वाक्य अत्यंत महत्वाचं वाक्य आहे की हा आत्मा अनंत शक्तीचा पिंड आहे. आत्म्यामध्ये अनंत गुण आहे. 47 शक्ती समयसार मध्ये आत्म्यामध्ये कथन केलेल्या आहेत. यांचा पिंड म्हणजे आत्मा आहे. आणि परद्रव्याचा जेव्हा संपर्क नाही, परद्रव्याच्या संपर्काचा जिथे अभाव झाला आहे, तिथे या अनंत गुणांचं जे परिणमन आहे ते आत्मद्रव्याचंच आहे. हा निर्णय देखील त्या जीवानी केला आहे आणि त्यामुळे त्याचं द्रव्य शुद्ध आहे आणि गुण देखील शुद्ध आहे, हे प्रतीतीत आलं. म्हणजे माझं द्रव्य शुद्ध आहे आणि माझे गुण पण शुद्ध आहे, हे त्याच्या प्रतीतीत आलेलं आहे. त्यामुळे विकारी पर्याय त्या समयात विद्यमान असली तरी देखील पर्यायीला त्यांनी लक्ष केंद्रित केलं नाही. विकारी पर्यायाला गौणत्व दिलं आणि केवळ जीव, द्रव्य आणि जीवाचे शुद्ध गुण
हे मुख्य केले आणि पर्यायीचं लक्ष सुटलं आणि शुद्ध परिणमन रूप त्याची परिणती झाली. परद्रव्याचा संपर्क सुटला असताना पर्याय द्रव्यातच अंतर्लीन होऊन अभेद रूपाची अनुभूती आली. म्हणून या गाथेत स्वद्रव्य हे परद्रव्यापासून पृथक आहे हे तर स्पष्ट केलंच आहे, प्रश्नच नाही. आतापर्यंतही आपण स्वद्रव्य परद्रव्यांपासून पृथक आहे ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. पण आपले गुण आणि पर्याय हेही द्रव्यात निहित आहे आणि ज्याप्रमाणे पुढे चालून समय सारादी ग्रंथांमध्ये गुणभेद, पर्यायभेद, प्रदेशभेद या सर्वांना पर म्हटलेले आहे. कारण समय सार मध्ये जसं आपण काल बघितलं, हा अनुभूती प्रधान ग्रंथ आहे आणि अनुभूती त्रिकाली निज न्यायक स्वभावाची अभेदाची अनुभूती घ्यायची असते आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व गुण पर्यायभेद विहित आहे असा आत्मा आम्हाला अभिप्रेत आहे. इथे मात्र प्रवचन सार मध्ये वस्तू स्वरूपाच्या मुख्यतेने हे कथन आलेलं आहे. तिथे अनुभूतीच्या प्रधानतेने कथन केलेलं होतं, इथे वस्तू स्वरूपाच्या अपेक्षेने मुख्यतेने कथन आहे आणि म्हणून आत्म्याचं स्वद्रव्य, आत्म्याचे स्वगुण आणि आत्म्याच्या स्वपर्यायी याला तिन्हींनाही स्वतत्व असं म्हटलेलं आहे. फरक कुठे पडला? इथे गुण आणि पर्यायालाही कथनचित पर म्हटलं समयसार मध्ये, पण या ठिकाणी मात्र गुण आणि पर्याय ही आत्म्याचीच आहे, त्याला स्वतत्व अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. दोन अनुषंगाने हा मला फरक लक्षात घ्यायचा आहे, कारण प्रवचन सारची पीठिका जितकी मजबूत असेल तेवढा समयसारचा शुद्धात्मा आम्हाला समजू शकण्यासाठी उपयोगी पडणार. समयसार मध्ये हाच आत्मा दाखविलेला आहे, कारण आत्मा तर काही दोन नाही आहे. जो आत्मा प्रवचन सारकारांच्या दृष्टीत आहे तो समयसारच्या दृष्टीत आहे. फक्त निरूपणामध्ये, कथन शैलीमध्ये कथनचित कुठे कुठे आम्हाला फरक दिसतो. तो फरक या गाथेमध्ये देखील आम्हाला दिसतो की या गाथेमध्ये त्यांनी स्वद्रव्य म्हणजे आत्मा, स्वतःच्या आत्मतत्वाचे शुद्ध गुण आणि पर्याय देखील विकारी असली तरी विकाराला गौण करून शुद्ध रूपाचं परिणमन हे या ठिकाणी अभिप्रेत ठेवून याला स्वद्रव्य म्हटलं. पण त्या ठिकाणी द्रव्य, गुण आणि पर्याय अशा तऱ्हेने भेदच अभिप्रेत नाही, तर त्या ठिकाणी गुणभेद, प्रदेशभेद सगळे सगळे गौण झालेला एक अखंड आत्मा हा दृष्टीमध्ये घेण्याचा विषय सांगितलेला आहे. तर अशा तऱ्हेने आम्हाला ही गाथा या अनुषंगाने पण महत्वपूर्ण आहे. आता या गाथेला प्रयोगामध्ये जर आम्हाला उतरवायचं असेल तर पहिल्यांदा तर आत्मा परिणामी आहे, त्याचे परिणमन संसार अवस्थेत सतत विकारी रूपाचे आहे, अशुद्ध रूपाचं आहे आणि अशुद्ध रूपाचं परिणमन असताना देखील त्याच आत्मतत्वात आम्हाला शुद्धतेचा शोध घ्यावा लागणार आहे. कारण आहे तर त्याची अशुद्ध अवस्था आणि या अशुद्ध अवस्थेतून शुद्धता त्याच्यात किती आहे, शक्तिरूप तो शुद्ध बनू शकतो का, हेही बघावं लागणार आहे. जसं सुवर्ण पाषाण आहे, सुवर्ण पाषाणातून शुद्ध सोन्याची उपलब्धी होणार आहे हे सत्य पहिल्यांदा आम्हाला स्वीकारावं लागणार आहे. त्याप्रमाणे या अशुद्ध आत्म्यातूनच आम्हाला अशुद्ध आत्मा उपलब्ध करावा लागणार आहे, हे पहिल्यांदा आम्हाला स्वीकार करावं लागणार आहे. त्या सुवर्ण पाषाणाची जशी मलमिश्रित अशी अवस्था आहे, तशी आत्म्याची देखील अशुद्ध मिश्रित आज दशा आहे. पण शुद्ध असो की अशुद्ध असो, कोणतीही अवस्था असली तरी देखील त्या पर्यायीचा करता तो जीवच आहे.
म्हणजे त्या अशुद्धतेचा करता देखील हा जीवच मीच आहे, हे या ठिकाणी अंतरंगपूर्वक स्वीकारायचं आहे. भलाई हे स्वीकारल्यानंतर माझ्यातली अशुद्धता बाजूला करायची आहे. माझं ते कर्म आहे, विकारी कर्म आहे, तेही मला अभिप्रेत नाही. मला शुद्धताच त्या ठिकाणी लक्ष करायचं आहे. हा भाव जरी ठेवला तरी त्या पर्यायीचा त्या समयात तो जीव करता आहे अशुद्ध उपादानाच्या दृष्टिकोनातून, हे पहिल्यांदा स्वीकारणं. नंतर जी काही त्या समयात त्याचा पर्याय होतो आहे, हा शुद्ध असेल अशुद्ध असेल, तेच माझं त्या समयातलं कर्म आहे, म्हणजे कर्म चेतना आहे. आणि त्या कर्मफलाला देखील मीच त्या समयात भोगतो. ती मग अशुद्ध रूपाची असेल तर मी त्याचं फल सुखदुःख रूपाने भोगतो. आणि जर ज्ञान रूपामध्ये मी अनुभूतीमध्ये रममाण होत असेल, सम्यक्त्व माझ्या जीवनात प्राप्त झालं असेल, तर मी शुद्धतेचा देखील कथनचित अनुभव घेऊ शकतो. आणि अशा तऱ्हेने मी माझ्या श्रद्धेचा, ज्ञानाचा भोक्ता देखील बनू शकतो. म्हणजे निज आनंदाचा मी भोक्ता बनू शकतो. ही गोष्ट जाणून आम्हाला सतत या अशुद्धतेतून हेय बुद्धी ठेवून, अशुद्धता जीवनात हेय आहे हे समजून माझी ज्ञान चेतना माझ्या जीवनात कशी निरंतर विद्यमान राहील, म्हणजेच सम्यक्त्वाची प्राप्ती माझ्या जीवनात निरंतर कशी राहील, हा पुरुषार्थ करणे, याचाच उद्यम करणे, हीच गोष्ट माझ्या जीवनात मला आराधनीय आहे. हा भाव या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. 125 नंबरच्या गाथेपर्यंत आपण पोचलो आहे. आणि येणारी पुढची गाथा ही म्हणजे द्रव्य सामान्य प्रज्ञापन अधिकारातील उपसंहाराची गाथा आहे. आणि आत्मा ज्ञानरूपही आहे आणि ज्ञेयरूपही आहे. आणि येथे आत्म्याच्या ज्ञेय तत्वाला सामान्य रूपाने कथन केलेलं आहे. म्हणजे ज्ञेय तत्व अधिकार सुरू आहे. याच्यामध्ये ज्ञेय तत्व सामान्य अधिकारामधली ही अंतिम उद्याची गाथा येणार आहे. आणि या गाथेला आपल्याला आत्मा ज्ञानरूपही आहे, पहिल्यांदा त्या पहिल्या अधिकारात ही गोष्ट सिद्ध केलेली होती. या ठिकाणी ज्ञेय तत्वाच्या प्रधानतेने आत्मा ज्ञेयरूप पण आहे, हा स्वीकार केल्यानंतर आत्म्याच्या ज्ञेय तत्वाला सामान्य रूपाने इथे कथन केलेलं आहे. आणि त्याची उपसंहाराची गाथा आपण उद्याच्या याच्यामध्ये बघूया. आणि आज इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सवसाहुणम. जिनवाणी के ज्ञान ते. सर्वांना जय जिनेंद्र.